नमस्कार मंडळी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर इतर राज्यांमध्येही चित्रपटाचे शो हाऊसफुल सुरू असल्याचे दिसत आहेत. फक्त 4 दिवसांमध्येच या चित्रपटाने 100 कोटींपेक्षाही जास्त कमाईचा रेकॉर्ड केलाय. मंडळी, या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवले. या प्रसंगानंतर औरंगजेब हा महाराजांचा छळ करत असतो. हा प्रसंग बघून अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे आपण अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याचे बघितले. पण आता असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात एका प्रेक्षकाने थेट चित्रपटगृहाचा पडदाच फाडलाय आणि तेही लाईव्ह सीन सुरू असताना हा सर्व प्रकार घडलाय. चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करत असतानाचा सीन सुरू असताना एक प्रेक्षक चौताळला आणि त्याने चित्रपटगृहाच्या पडद्याचे नुकसान केले. यावेळी बराच गोंधळ झाल्यानंतर या प्रेक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही घटना गुजरातमधील भरूच येथील एका चित्रपटगृहात घडली. तुम्हाला जर हा व्हायरल व्हिडिओ बघायचा असेल, तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही एक्स वरती हा व्हिडिओ बघू शकतात. मंडळी, पोलिसांनी याबद्दल असं सांगितलंय की आरोपी जयेश वासावा हा चित्रपट पाहत असताना शुद्धीत नव्हता. चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवले आहेत. या प्रसंगानंतर औरंगजेब महाराजांचा छळ करत असतो. हा सीन सुरू असताना सदर आरोपी चौताळला आणि त्याने थेट पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबावर हल्ला केला. पडद्याजवळ असलेल्या अग्निशामक यंत्रणेने त्याने पडद्याचे नुकसान केले. मल्टीप्लेक्सचे कर्मचारी धावत येईपर्यंत तो पडद्याचे नुकसान करत राहिला. आता पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. तर मंडळी, या सर्व प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ती या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा. आणि छावा चित्रपट तुम्हालाही आवडला का ते व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.